Practice set 3.4. In figure, in a circle with center O, length of chord AB is equal to the radius of the circle. Find the measure of each of the following. आकृतीमध्ये केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे, तर खालील मापे काढा. किती मापे काढायची? 4. कोन AOB, कोन ACB, आर्क AB आणि आर्क ACB. आर्क म्हणजे कंस. आर्क म्हणजे काय? कंस. आर्क म्हणजे काय? कंस. चला आता आकृतीमध्ये नीट पहा. ए बी ही जीव आहे आणि ए बीची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. म्हणजेच ही ए बीची लांबी किती? तेवढीच ए ओ, तेवढीच ओ बी. म्हणजे हा जो ए ओ बी नावाचा त्रिकोण आहे ह्याच्या तिन्ही बाजू समान आहेत. तिन्ही बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणतो. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचं प्रत्येक माप, मग तुम्ही कोणता इक्विलॅटरल ट्रायंगल काढा, त्याचं कोन 60 अंशाचाच असतो. म्हणजे हा 60, हा 60, हा 60. म्हणजे कोण ए ओ बीचं माप किती? एक 60 अंश आहे. कळतं आहे? म्हणजे पहिल्या प्रश्नाचं माप 60 अंश. ओके, मला इथंच मिळालं. आता पुढे काय विचारलं आहे? कोण ए सी बी किती? आता बघा, केंद्रीय कोण हा 60 आहे, तर ह्याच्या समोरचा हा कंस ए बी तो पण 60 अंशाचा असेल का? केंद्रीय कोणाचा गुणधर्म, जेवढा केंद्रीय कोण तेवढा त्याच्या समोरचा कंससुद्धा तेवढाच मापाचा असतो. आपण मागच्या 3.3 मध्ये हा नियम पाहिला होता, केंद्रीय कोणाचा गुणधर्म, सेंट्रल अँगल प्रॉपर्टी. हा 60 बनेल तर हा ए बी पण 60 बनेल. आता हा 60 असेल म्हणजे ए बीचं माप पण मिळालं, कंस कळलं 60. आता ए बी 60 आहे तर ते अंतर्लिखित कोण इकडं पाठीमागे आहे बघा, ए सी बी. अंतर्लिखित कोणाचं माप कंसाच्या मापाच्या निम्मा असतं. मग हा 60 आहे तर हा किती असेल? 30. आता ए सी बीचं विचारलं, आर्क ए सी बी, आर्क विचारले, कंस ए सी बी. हा ही कडा विचारली तर ही किती मिळाली आपल्याला? 60. ही किती असेल तर 300. का? तर पूर्ण कंसाचं माप 360 असतं, त्यातलं हा तुकडा 60चा आहे, तर ए सी बी पर्यंतचा तुकडा 300चा असेल. फार सोपं गणित आहे, तर आपण व्यवस्थित मांडून घेऊया. पहिला, chord AB is equal to radius AO is equal to radius OB. जीवा AB ही रेडियस म्हणजे त्रिज्या AO आणि OBशी सेम आहे, समान आहे, हे दिलेलं आहे. ह्याला काय म्हणणार आपण? गिव्हन दिलेलं आहे. आणि म्हणून ट्रायंगल AOB is an equilateral triangle. AOB हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण आहे म्हणून प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा आहे. म्हणून अँगल AOB हा 60 डिग्रीचा आहे. का? कारण अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोणाचा कोन. ओके, म्हणजे AOBचं माप मिळालं आपल्याला 60 अंश. पुढचं आहे ए सी बी किती? ए सी बी ते काढण्यासाठी आधी ही आर्क काढावी लागेल. AOB आपल्याला 60 अंशाचा मिळेल. मग हा 60 तर या आर्क पण 60 अंशाचे असेल. ओके, तर आपण असं इथं लिहूयात, म्हणजे आपल्याला पहिलं मिळालं उत्तर. ठीक आहे, पहिली किंमत मिळाली. आता अँगल AOB इज इक्वल टू, मेजर शब्द जोडूयात, मेजर ऑफ आर्क AB. का? तर सेंट्रल अँगल प्रॉपर्टी. आणि मग AOB 60 अंशाचा आहे म्हणून AB पण किती असेल? 60 अंशाचा. आणि देअरफॉर मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू 60 डिग्री. दुसरा एक प्रश्न मिळाला.
आणि मग ए बी जर 60 अंशाचा असेल तर इन्स्क्राईब अँगल त्याच्या निम्मा असतो. हा 60 तर हा किती असेल 30. मग आता असं लिहूयात, अँगल ए सी बी इंटरसेप्ट आर्क ए बी. ए सी बी हा ए बीला इंटरसेप्ट करतो. ए सी बी हा अँगल ए बीला काय करतो, इंटरसेप्ट करतो, अंतरखंडित करतो. आणि म्हणून मेजर ऑफ अँगल ए सी बी इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क ए बी. याला इन्स्क्राईब्ड अँगल थेरम जे आपण लक्षात ठेवामध्ये पाहिलं होतं. मग याचं माप किती असणार, ए बीचं माप आपल्याला मिळालेले 60 अंश, म्हणजे ते किती आले 30 अंश. ओके, ए सी बीचं माप किती 30 अंश. एक काम करूयात, ए सी बी मग ब्रॅकेट करूया. पुढचाही प्रश्न मिळाला ए सी बी 30 अंशाचा. आता त्यांनी काय विचारले पहा तुम्ही, ए ओ बी मिळाला, ए सी बी मिळाला, ए बी मिळाला, तिन्ही मिळाली माप. आता आर्क ए सी बी राहिली, ए सी बीची आर्क राहिली. तर आपण इथं साईडला शोधूयात. पूर्ण वर्तुळाचं माप किती 360 आहे. त्याच्यात 2 कंस आहेत, ए सी बी आणि ए बी. यांची बेरीज करूयात. मेजर ऑफ आर्क ए बी प्लस मेजर ऑफ आर्क ए सी बी इज इक्वल टू किती असणार 360. याला कारण काय म्हणणार आपण, सम ऑफ आर्कची बेरीज, कंसाची बेरीज. मग ए बीचं माप किती अंश आहे 60. मेजर ऑफ आर्क ए सी बी माहीत नाही, बरोबर 360. हे 60 इकडं प्लस, इकडे आता काय होईल मायनस. मेजर ऑफ आर्क ए सी बी 360 वजा 60, म्हणून मेजर ऑफ आर्क ए सी बी बरोबर किती 300 अंश. चारही प्रश्नांची उत्तरं मिळाली. आता आपण मराठीत लिहूयात. आर्क म्हणजे कंस. आता हे पाठ झाला असेल तर जेव्हा ए बी बरोबर त्रिज्या ए ओ बरोबर त्रिज्या ओ बी हे आपल्याला दिलेलं आहे. ओके, आणि म्हणून हा जो त्रिकोण आहे ए ओ बी हा समभुज त्रिकोण आहे. आणि समभुज म्हटलं की त्याचा कोन किती अंशाचा असतो 60 अंशाचा असतो. याला म्हणतात समभुज त्रिकोणाचा कोन. आता माप कोन ए ओ बी बरोबर माप कंस ए बी हा केंद्रीय कोनाचा गुणधर्म आहे, जो आपण मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिला होता. केंद्रीय कोनाचा गुणधर्म म्हणजे नुसतं 3.4 साठी लक्षात ठेवा तर ह्याचा अर्थ सगळंच लक्षात ठेवायचं ह्याच्या आधीचं शिकलेलं. ओके, प्रत्येक प्रॅक्टिस सेटमधले गुणधर्म थोडे कंटिन्यू होतात प्रत्येक ह्याच्यात. आणि म्हणून माप कंस ए बीचं माप किती आलं 60 अंश. आता अँगल ए सी बी इंटरसेप्ट आर्क ए बी. कोन ए सी बी हा कंस ए बीला अंतरखंडित करतो. आता अंतरखंडित करतो म्हणून अंतरलिखित कोणाचं प्रमेय वापरायचे. म्हणून मेजर ऑफ अँगल ए सी बी इज इक्वल टू 1/2 म्हणजे 1/2 गुणिले माप कंस ए बी. ह्याला अंतरलिखित कोणाचे प्रमेय असं म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर इकडे
माप कंस ए बी अधिक माप कंस ए सी बी बरोबर 360. माप म्हणजे मेजर, एमच लिहायचं आहे मराठीत तरी. आपण याला म्हणणार कंसांची बेरीज. कंस स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. सोपं गणित होतं.